Hello friends, I am Bhakti Nitin Ratnaparkhi from Kauthekar High School. Today we are going to learn unit number 2, 2.5, a play from 9th standard. आज आपण युनिट नंबर 2 मध्ये 2.5 अ प्ले ह्या नाटकाचं दुसरा पार्ट बघणार आहोत, पार्ट 2. बघूया. तर त्या राजदरबारामध्ये सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ. म्हणजे दुसरा पहारेकरी जातो आणि तो सोनार असतो, त्या सोनारासह परत येतो आणि तो सोनार म्हणतो, गोल्डस्मिथ सेज इन अ क्रंकी टोन म्हणजे त्रासिक आवाजामध्ये म्हणतो, ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स. हे महाराजा, आपल्या परवानगीने मी विचारतोय, अशी कठोर शिक्षा आपण मला कशी देऊ शकता? आय वॉज मियरली फॉलोईंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. You commanded me to set aside all my work and get the queen's ornaments ready before Her Highness's birthday. So there has been a delay in making this lady's bridal ornaments. In the name of justice, Your Highness, pardon me. Spare my life. I was just following Your Highness's order. मी तर फक्त तुमच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करीत होतो. आपण मला सांगितले की माझी सर्व कामे बाजूला ठेव आणि राणीसाहेबांच्या वाढदिवसाच्या आधी त्यांचे दागिने तयार करायला हवेत. म्हणून या मुलीचे लग्नाचे दागिने बनवायला थोडा उशीर झाला. तेव्हा महाराज, न्याय करा, मला माफ करा, मला जीवदान द्या. मी फक्त आपली आज्ञा पाळत होतो महाराज, फक्त आपली आज्ञा. किंग सेज. त्यानंतर राजा काय म्हणतो त्यावर? नॉट अनदर वर्ड. एकही शब्द बोलू नकोस. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. ही जी तू सबब सांगतोयस ना, ती अजिबात बरोबर नाही आहे. आणि पहारेकऱ्यांना उद्देशून म्हणतो, टू द गार्ड्स, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलॉज अँड हँग हिम ॲट वन्स. या सोनाराला सुळाकडे घेऊन जा आणि ताबडतोब फाशी द्या बरं ह्याला. गोल्डस्मिथ सेज, हॅव अ मर्सी, ओ जनरस किंग. आय फॉल ॲट दाय फेट. प्लीज फॉरगिव्ह मी. जस्ट वन्स. दिस टाईम लेट मी लिव्ह. आय हॅव. दया करा महाराज. अहो उदार महाराज. उदार महाराज, जनरस किंग. उदार महाराज, मी आपल्या पाया पडतो, मला माफ करा. एकदाच, फक्त एकदाच, याच वेळी मला जगू द्या. मला मला किंग सेज लाऊडली. राजा म्हणतो मोठ्याने, नन ऑफ दिस एनिमोर. टेक हिम अवे ॲट वन्स. लेट हिम हँग टू डेथ. मोठ्याने ओरडतो राजा आणि म्हणतो, आता हे काही इथं चालणार नाही. याला लगोलग घेऊन जा आणि मरेपर्यंत फाशी द्या. मग ते दोन पहारेकरी त्याला ओरडत रडत असलेल्या त्या सोनाराला ओढत फरफटत घेऊन जातात आणि दरबारात इतर सगळेजण या गोष्टीचा धसका घेऊन आपापसात कुजबुजत असतात. एवढ्यात सोनार आणि फाशी देणारा यांना घेऊन पहारेकरी परत येतात. बघा मग त्याच्यावर राजा काय म्हणतो? किंग सेज अनॉइड. रागाने म्हणतो, हे काय? व्हॉट? Why have you not carried out my orders? Hang the goldsmith at this moment, or else you will suffer the same punishment. हे काय? तुम्ही माझी आज्ञा का पाळली नाही? आत्ता या क्षणी सोनाराला फाशी द्या, नाहीतर तुम्हालाच ती फाशी दिली जाईल. आणि मग तो हँगमॅन म्हणजे फाशी देणारा माणूस म्हणतो, होल्डिंग अ नूज इन हिज हँड्स, म्हणजे तो गळफास हातात घेऊनच तो बोलतो, 1,000 अपॉलॉजीज. 1000 वेळा माफी मागतो राजे. ओ ग्रेट किंग, बट धिस न्यूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ्स नेक. इट इज टू लूज. माफ करा राजेसाहेब, पण हा जो गळफास आहे ना, हा या सोनाराच्या गळ्याला बरोबर बसतच नाही आहे. तो खूप सैल आहे. किंग सेज. राजा म्हणतो, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर. मग असं करा, इतर लोकांकडे बोट दाखवून म्हणतो, इथे असलेल्या प्रत्येकाच्या मानेला लावून तो बघा, कोणाला बरोबर बसतो ते बघा. देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर अँड सी हू इट फिट्स. हू इट फिट्स म्हणजे कोणाला बरोबर बसतो ते बघा. हुज एव्हर म्हणजे कुणाच्या, ज्याच्या. हॅज अ नेक, ज्याची मान असेल, कशाच्या साईजची? ऑफ द साईज ऑफ नूज मस्ट बी हँग्ड. आणि ज्याची मान या गळफासाच्या मापाची असेल त्याला फाशी देऊ. मग तो फाशी देणारा असतो ना माणूस, तो न्यायासाठी जमलेल्या अनेक लोकांच्या मानेला फास लावून बघतो.
लोक त्याला झिडकारतात, विरोध करतात. कोण फाशी लावून घेणार आपल्या गळ्याला? पण फाशी देणाऱ्या पहारेकरांच्या मदतीने त्यांच्यावर जबरदस्ती करतो आणि शेवटी गळफास शिष्याच्या मानेला बरोबर बसतो. मगाशी आलेला शिष्य होता काय 2 पहारेकरांच्या मध्ये, तो त्याच्या गळ्यामध्ये अतिशय परफेक्ट बसतो. आणि मग त्याच्यानंतर काय होतं बघूयात आपण. Then right around everyone's neck, hangman says, "Ah, your highness, it fits at last." अरे बापरे, हा महाराज याला बसतोय शेवटी. पण बट बट म्हणजे पण असा म्हणून तो थांबतो. शिष्य, तो जो डिसायपल असतो ना, तो म्हणतो पण असा म्हणतो आणि थांबतो. पेज नंबर 61 बघा. जस्टिस ॲट लास्ट. आणि राजा म्हणतो हां, शेवटी न्याय झालाच तर. टेक हिम टू द गॅलॉन्स विदाऊट फर्दर डिले. आता आणखी उशीर न करता याला सुळावर चढवा बरं, असं तो म्हणतो. आणि त्याच्यानंतर किंग सेज जस्टिस डिस्प्लेज इज जस्टिस डिनाईड. आणि मग न्यायाला म्हणजे उशीर झाला, न्याय नाकारणं म्हणजे अंधेर नगरी प्राइड्स इट सेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. आवर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड. म्हणजे ह्याला पटकन फासावर चढवून द्या न्यायाला. म्हणजे उशीर म्हणजे न्याय नाकारणं, न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणं. झटपट कृती करण्याचा तर काय आहे, अंधेरी नगरीला अभिमान वाटतो. शब्दांपेक्षा आमची कृतीच मोठी बोलकी असते. आवर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. पुढं राजा म्हणतो, किंग सेज, व्हॉट, वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हू इज दिस मॅन. आणि मग बाहेरनं जेव्हा आरडाओरडा ऐकू येतो थोडासा, आणि ते हे शब्द जेव्हा बोलत असतो राजा, की अंधेरी नगरीला अभिमान आहे, शब्दांपेक्षा आमची कृती जास्त आहे, तेव्हा बाहेरून काहीतरी आरडाओरडा ऐकायला येतो. एक वयस्कर माणसाला घेऊन सर्वजण घाईने परत येतात. तेव्हा राजा म्हणतो, हे काय, या दुसऱ्या अनोळखी जिवंत माणसाला घेऊन तुम्ही सगळे परत का आलात? कोण आहे हा इसम? हू इज दिस मॅन? फर्स्ट गार्ड. मग पहिला पारेकरी त्यांना स्पष्टीकरण द्यायला जातो. फर्स्ट गार्ड सेज, आय बेग युअर पार्डन, युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. This old man rushes towards as we are about to hang the young stranger and pleaded that he should be hanged instead. आणि मग क्षमा असावी महाराज, पण आम्ही खरोखरच सगळेजण गोंधळून गेलो आहोत. आम्ही त्या अनोळखी तरुणाला सुळावर चढवू लागणार किंवा फाशी देणार, तेवढ्यात हा म्हातारा आमच्याकडे जवळ आला, धावत आला आणि विनवू लागला, आणि त्या तरुणाऐवजी यालाच आम्ही फाशी द्यावं म्हणून गयावया करू लागला. सेकंड गार्ड सेज. आणि त्यावर दुसरा पहारेकरी म्हणतो, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. आणि प्रथम आम्हाला काय वाटलं पहिल्यांदा, की या म्हाताऱ्याचे मानसिक संतुलन ढळलेले दिसते, बॅलन्स गेलेला दिसतोय, मेंटल बॅलन्स. कोणता शहाणा माणूस अशा तऱ्हेचं भयंकर मरण सोसण्याची इच्छा स्वखुशीनं व्यक्त करेल? त्याच्यानंतर फर्स्ट गार्ड सेज, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्नड सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल. मग हा त्याच्यावर पहिला पहारेकरी काय म्हणतो, पण हा तरुण जो आहे, ज्याला आम्ही फाशीवर चढवायला निघालो होतो, तो तरुण इसम सांगतो की हे पलीकडच्या अरण्यातील मोठे सूज्ञ आणि विद्वान साधू आहेत. हे जे फासावर द्या म्हणतात की नाही, ते साधू जे आहेत की नाही, ते विद्वान आहेत, खूप मोठे आहेत, सूज्ञ आहेत. आणि तो जो तरुण व्यक्ती आहे ना, तो स्वतः त्यांचा शिष्य आहे, त्या म्हाताऱ्या साधूचा शिष्य आहे. देन सेज, तो साधू म्हणतो, ओ नोबल किंग, आदरणीय राजा, यू आर मोस्ट जनरस. तू अतिशय दयाळू आहेस. बी काइंड अँड अलाव मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसायपल. आय बेग ऑफ यू. कृपा कर आणि माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फासावर जाण्याची अनुज्ञा दे, परवानगी दे. मी भीक मागतो तुझ्याकडे. किंग सेज, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. अरे, ही कसली विचित्र विनंती. आणि what a strange appeal, and why does such a wise and holy man wish to obstruct the course of justice, may I ask?
आणि मी विचारतो, मे आय आस्क म्हणतोय मी, आणि मी विचारतो या शहाण्या साधू पुरुषाला न्यायदानाच्या कामात असा अडथळा आणण्याची इच्छा का आहे, असं तो विचारतो. आणि साधू आपले गुपित सांगण्याची इच्छा नाही असे दाखवतो थोडंसं, आणि म्हणतो, सेज शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. काय म्हणतो बघा, सांगायची इच्छा नाही आहे त्याला त्याचं सिक्रेट. तेव्हा तो काय म्हणतो, महाराज, युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज नो, नो, आय कॅनॉट से इट. महाराज खरं असं आहे ना, असं म्हणतो, नाही नाही मी सांगू शकत नाही, असं तो दाखवतो की मला सिक्रेट माहिती आणि मला ते सांगायचं नाही आहे, असं तो दाखवत असतो, भासवत असतो. आणि पुढं King says, I demand an explanation or I shall not have you hanged in place of your disciple. मला खुलासा झालाच पाहिजे. राजा काय म्हणतो, मला ते कळलंच पाहिजे काय आहे त्याच्या मागचं गुपित. मला खुलासा तर झालाच पाहिजे, नाहीतर मी तुझ्या शिष्याऐवजी तुलाच फाशी देणार. सेज सेज, साधू म्हणतो, यू सी, इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रोफेट्स. नो नो नो, आय शुडंट से दिस. म्हणजे पहा, आपण बघा, असं तो म्हणतो साधू, की म्हणजे पहा ना, की एका मोठ्या भविष्यकाराने सांगितले आहे की पण पण नको नको नको, मी हे सांगूच नाही. किंग सेज अनॉइड, राजा चिडून, पटकन सांगून टाक असं म्हणतो. स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसायपल विल बी हँग्ड. पटकन सांगून टाक, नाहीतर तुझ्या शिष्याला फाशी दिली जाईल. नाव सी ऑन द पेज नंबर 62. पेज नंबर 62 बघा. सेज सेज, the great prophets have foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. I want to become the next great king, your majesty, and region over a greater country. I will go down in history as a famous royal monarch. The future generations will read about me and my greatness for millenniums to come. I shall never earn that fame if I remain a recluse, a sage. So do grant me this favor, O king. Let me die at the gallows today. आणि मग साधू म्हणतो, त्या भविष्यकाराने भविष्य असं वर्तवलं आहे की आजच्या दिवशी या राज्यात जो कोणी फाशी दिला जाईल, हँग्ड ऑन दिस डे, तो नंतरचा राजा होईल आणि आणखी बरीच राज्ये जिंकेल. टू कॉन्कर म्हणजे जिंकणे, कॉन्कर मेनी मोर नेशन्स, आणि बरीच राज्य जिंकेल. मला तो यापुढचा मोठा राजा व्हायचा आहे महाराज, आणि आणखी मोठ्या देशावर राज्य करायचे आहे. एक महान बादशाह म्हणून इतिहासात मी प्रसिद्ध होईन, माझे नाव नोंदवले जाईल. पुढच्या पिढ्या माझ्याविषयी आणि माझ्या थोरपणाविषयी वर्षानुवर्षे वाचत राहील. I shall never earn that fame if I remain recluse a stage. मी जर असाच एकांतवासी साधू राहिलो तर ही प्रसिद्धी मला कधीच मिळणार नाही. तेव्हा माझ्यावर मेहरबानी करा. सो डू ग्रँट मी दिस फेवर. तेव्हा माझ्यावर ही मेहरबानी करा की करा महाराज, मला आज सुळावर चढून मरू दे. देन किंग सेज, यावर राजा म्हणाला, किंग सेज, the next king, and this kingdom will expand. Glory of millenniums to come. Why no one but I should be entitled to this privilege? Guards, take me to the gallows and hang me at once without any delay. Hurry up, don't waste time. What a wonderful fate in my next life. A king once again. Goodbye world. See you again. यापुढील राजा विचार करायला लागतो की अरे, यापुढचा पण राजा आपणच बनायचं, यापुढील राजा,
आणि हे राज्य विस्तारणार, पुढील लाखो वर्षांची कीर्ती, मिलेनियम्स टू कम. का? दुसरे तिसरे कोणी नाही. हा हक्क मलाच मिळायला हवा. पहारेकऱ्यांनो, मला सुळापाशी घेऊन चला आणि दिरंगाई न करता मला फासावर चढवा. घाई करा, वेळ दडवू नका. पुढच्या जन्मात माझं किती आश्चर्यकारक नशीब असणार आहे. पुन्हा एकदा मी राजा होणार आहे. तेव्हा अलविदा, या जगाला पुन्हा भेटूया. तर मित्रांनो, इथं हा जो गमतीशीर भाग आहे तो इथं संपतोय. अ प्ले हे जे नाटक आहे इथे संपतंय. असं म्हणून तो राजा अलविदा करतो या जगाला आणि फासावर जातो. राजा या या नाटकामध्ये राजा जो आहे तो मूर्ख असावा असं इथं वाटतं. चोरालाच फक्त शिक्षा दिली जात असते. हे पुढचं जे प्रेडिक्शन आहे त्यानुसार स्वतःलाच शिक्षा करून घेणं हा म्हणजे एक मूर्खपणा वाटतो. इथं विनोदी नाटक आपल्याला इयत्ता 9वीमध्ये दिलेलं होतं. त्याचा पार्ट 1 आणि 2 इथं संपतो. बाय.